वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता जी पद्मा असते ती खूप जास्त डिस्टर्ब असते. पद्माला आता ऊर्जा पाणी पाजते. पद्मा ही रडत असते. ऊर्जा पद्माला म्हणते, पद्मा हे बघ प्लीज प्लीज रडणं थांबव बरं. पद्मा शांत हो ना गं. पण पद्मा काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. ऊर्जाला ती म्हणत असते, नाही ताई नाही. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, पद्मा अगं काय झालंय मला सांग तरी, बोल ना काय झालंय. त्याबरोबर मग पद्मा म्हणत असते, ताई अगं तो विक्रांत शिर्के इकडे आला होता आणि अगं तो मला पुन्हा त्याच घाणेरड्या नजरेने बघत होता. ऊर्जा म्हणते, पद्मा थांब, ऐक माझं. हे बघ तुला भास झालाय, विक्रांत इकडे आलेला नव्हता. हो खरंच. अगं तो इकडे कसा येईल. ऊर्जा नव्हता, पद्मा नव्हता आला तो इकडे. त्याबरोबर पद्मा म्हणत असते, नाही ग ताई आला होता, तो इथे आला होता, मला माहिती आहे, खरंच आला होता ग तो. त्यावर ऊर्जा म्हणते, पद्मा नाही, तो विक्रांत इकडे आलेला नव्हता, ऐक माझं. पद्मा ऐक, शांत हो प्लीज पद्मा, शांत हो. आणि मग आता ऊर्जा ही पद्माला शांत करते, पूर्णपणे शांत करून झाल्याच्या नंतर मग आता ऊर्जा ही पद्माला म्हणत असते, पद्मा अगं ऐक माझं, तू शांत हो बरं पहिली, तू इतका विचारच करू नकोस. त्याबरोबर पद्मा म्हणते, ताई अगं कशी शांत होऊ, तुला माहीत नाही आहे, पण ह्या ज्या काही घटना घडल्या आहेत ना त्याच्यानंतर कितीतरी दिवस असे झाले की मी शांत सुखाने झोपलेलीच नाही आहे. आणि आता तर काय, तर त्या विक्रांत बरोबर मला लग्न करायचं आहे. आता तो विक्रांत माझा लग्नाचा नवरा असणार आहे. ह्या विचारानेच मला पूर्ण हलून जायला झालं आहे गं. मी नाही म्हणजे मला त्या विक्रांत बरोबर कसं, नाही गं ताई, मला ना सुचतच नाही आहे काही. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, पद्मा तुला काही सुचतच नाही आहे कारण तू ह्या सर्व प्रकरणाचा खूप जास्त विचार करतेस. तू इतका विचार नको करूस ह्या सर्व गोष्टींचा. ऐक माझं, हे बघ मला मान्य आहे तुला ह्या सर्व गोष्टी आहेत ना खूप अवघड जात आहेत, खूप अवघड. पण मी सांगते ना, तू माझं ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास. पद्मा म्हणते, हो गं ताई, पण त्यावर ऊर्जा म्हणते, विश्वास आहे मग पण कशाला. हे बघ पद्मा, मी सांगते ते तू लक्षात ठेव, मी तुला काहीही होऊ देणार नाही. त्या विक्रांतला तुला कधी ना कधीतरी पद्मा सामोरं जावं लागणारच आहे. कधीतरी जाऊन तुला त्याच्यासमोर उभं राहावं लागणारच आहे. मग तू आत्ताच जर अशी घाबरलीस, नाही नाही म्हणालीस तर कसं चालेल. म्हणून मी तुला सांगते, ऐक माझं, आता नाही म्हणू नकोस, मागे फिरू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही आहे, कळलं तुला. शांत राहा तू फक्त. तर दुसऱ्या बाजूला इकडे दिव्या स्वयंपाकघरात आलेली असते. विजया किचनमध्ये काम करताना दिव्या बघते. दिव्या म्हणते, आई अहो हे काय, तुम्ही कशाला किचनमध्ये काम करताय, द्या मी तुम्हाला हेल्प करते. त्यावर विजया म्हणते, नको राहू दे, मी करते. त्याबरोबर दिव्या म्हणते, बाकी आई काहीही म्हणा पण हल्ली ना तुमचं घरामध्ये लक्षच नाही आहे. त्यावर विजया म्हणते, लक्ष नाही आहे माझं, कुठे लक्ष नाही आहे माझं. दिव्या म्हणते, आई अहो असं काय करताय, अहो तुमचं लक्ष नाही आहे म्हणजे तुमचं घरात काय घडतंय ह्याच्याकडे लक्ष नाही आहे. विजया म्हणते, काय घडतंय काय घरामध्ये असं ज्याच्यावर लक्ष द्यायला हवं. त्यावर मग दिव्या म्हणते, आई अहो असं काय करताय, तुम्ही बघत नाही आहात का की सध्या ऊर्जाचं आणि शौर्याचं केवढं कडाक्याचं रोज भांडण होतं. अहो आज बघा ना, सकाळ सकाळ शौर्य ऊर्जाला न घेताच निघून गेला, दोघांनीही ब्रेकफास्ट नाही केला. मग तुम्हाला हे सगळं विचित्र नाही वाटलं का. त्याबरोबर विजया म्हणते, यामध्ये विचित्र वाटण्यासारखं काय आहे, मे बी शौर्यला काहीतरी महत्त्वाचं काम असू शकतं ज्यासाठी त्याला लवकर जावं लागलं म्हणून तो निघून गेला असेल, तर त्यामध्ये एवढं काय आहे. त्याबरोबर दिव्या म्हणते, नाही आई, तेच तर मी म्हणते ना की तुमचं हल्ली घरामध्ये लक्ष उरलेलंच नाही आहे, पण माझं मात्र घरात सगळीकडे लक्ष असतं आई. आणि मला अगदी अचूक माहिती आहे की नेमकं काय घडलं होतं आणि असं काय झालं म्हणून शौर्य ऊर्जाला न घेता गेला. त्याबरोबर विजया म्हणते, काय घडलं होतं असं की शौर्य त्या ऊर्जाला न घेता गेला, सांग मला पण. त्यावर मग लगेचच दिव्या म्हणते, आई अहो त्या दोघांचं आहे ना एकदमच कडाक्याचं भांडण झालं आहे. त्याबरोबर विजया म्हणते, काय शौर्य आणि ऊर्जाचं भांडण, काहीही बोलशील का दिव्या. त्यावर दिव्या म्हणते, तुमचाही विश्वास नाही ना बसत आहे आई. अहो सुरुवातीला माझाही नव्हता बसत, पण मी खरं बोलतेय, खरंच ऊर्जाचं आणि शौर्याचं खूप मोठं भांडण झालं आहे. त्यावर मग विजया म्हणते, हे सगळं घडलं कधी. त्यावर दिव्या म्हणते, अहो आई असं काय करताय, आपण नाही का काल
मिस्टर वाडी यांच्या घरी गेलो होतो पार्टीसाठी, तेव्हा इकडे झाला हा सगळा राडा. अहो ते काय झालं ना, आपण सगळे गेलो तर खरं, पण मग माझ्या लक्षात आलं मी माझी पर्स घरीच विसरली आहे. म्हणून मी माझी पर्स घेण्यासाठी आले होते. तेव्हा मला खूप जोरजोराने भांडण्याचा आवाज आला. म्हटलं रे एवढं कोण भांडतं, म्हणून बघायला आले तर हे दोघं भांडत होते. आई, अहो खूप मोठं भांडण झालं त्या दोघांचं. विजया म्हणते भांडण कशावरून झालं हे काही कळलं का? का भांडत होते ते दोघं? त्यावर मग दिव्या म्हणते नाही हो आई, ते तर मला काही कळलेलं नाही आहे, पण हे मात्र नक्की कळलं की ते दोघंजणं भांडत होते आणि खूप मोठं भांडण होतं ते. खरंच मला तर खूप म्हणजे खूपच आश्चर्य वाटलं, काय सांगू तुम्हाला. त्याबरोबर आता हे ऐकून विजया खूप जास्त खुश होऊन गेलेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य हा चहा प्यायला बसलेला असतो आणि चहा पित असताना त्याला त्याच्यामधला आणि ऊर्जामधला वाद आठवतो. ऊर्जाला तो म्हणत होता, ऊर्जा तू चुकतेस, तू हा वैयक्तिक राग काढतेस. त्यावर ऊर्जा म्हणत असते की वैयक्तिक राग मी नाही काढत आहे शौर्य, तू तुझ्या वडिलांच्या प्रेमात आंधळा झालायस. अपमान झाला होता तो माझ्या वडिलांचा. माझे वडील सत्याच्या, न्यायाच्या, खऱ्याच्या बाजूने लढत असतानाही तुझ्या वडिलांनी त्यांना खोटं ठरवलं, अख्ख्या कोर्टासमोर त्यांचा अपमान केला, अवमान केला. त्याबरोबर इकडे शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अगं कसं सांगू तुला, यावेळी तू जे करतेस ते चुकीचं आहे. यावेळी तू हे जे काही ठरवलंयस ना, ती लढाई न्यायाची नाही आहे, ती लढाई चुकीची आहे. पण मला माहिती आहे, मी तुला कितीही समजवण्याचा, काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तू काही माझं ऐकणार नाही आहेस. पण ऊर्जा, ह्यावेळी तू हे जे काही करतेस ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे तू जे करतेस त्यामध्ये मी तुला सपोर्ट नाही करणार आहे. ह्यावेळी ऊर्जा, तू जे करतेस ना त्यासाठी मी तुझ्याबरोबर नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. खरंच. आता शौर्य हे असं बडबडत असतो मनातल्या मनात. त्यानंतर मग आता त्याच्या मनात विचार येतो की मी ऊर्जाला आज दिवसभरात भेटलोही नाही आहे. सकाळीसुद्धा तिला न भेटता निघून आलो आणि आत्तासुद्धा मी कोर्टातच आहे अजून. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा कसल्या तरी फाईल्स चाळत असतो. इतक्यात तिकडे आदित्य येतो आणि म्हणतो, डॅड अहो काय शोधताय? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय शोधतोय म्हणजे? माझ्या कामाच्या वस्तू शोधतोय, ज्यांच्यापैकी एकही वस्तू जागेवर नाही आहे. आदित्य, काय सुरू आहे हे सगळं? अरे एकही फाईल जागेवरती नाही आहे माझी, याला काय अर्थ आहे? मी काय सांगितलं होतं, जी लिस्ट मी प्रोव्हाइड केली होती त्या लिस्ट अकॉर्डिंग इथे काहीही अरेंजमेंट नाही आहे. असं करता का तुम्ही का? त्यावर आदित्य म्हणतो, डॅड आय एम रिअली सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी हे सगळं शौर्यला सांगितलं होतं. शौर्य कुठे? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा ना, शौर्य कुठे आदित्य? का फक्त घरातून लवकर निघाला आणि अजून इथे ऑफिसमध्ये पोहोचलेलाच नाही आहे तो, हां? त्याबरोबर मग आता लगेचच आदित्य म्हणतो, डॅड मला खरंच आयडिया नाही आहे शौर्य कुठे आहे त्याची, मी बघतो ना, मी बघतो लगेच सगळं. त्याबरोबर मग हर्षवर्धनला आदित्य म्हणतो, बाय द वे डॅड, माझ्या कानावर एक बातमी आली होती, नाही म्हणजे आत्ताच मी एक नुकताच पॉडकास्ट बघितला, त्यामध्ये तो विक्रांत शिर्के असं सांगतोय की तो पद्मा कदमबरोबर लग्न करणार आहे. हे खरं आहे का डॅड? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, वा, शिर्के सध्या अगदी व्यवस्थित आणि बरोबर ट्रॅकवरती चालली, हा प्लॅन वर्क झाला तर सगळं व्यवस्थित होईल. त्यावर आता आदित्य म्हणतो, डॅड अहो काय बोलताय तुम्ही? प्लॅन वर्क झाला तर म्हणजे नेमकं तुमच्या मनामध्ये डॅड काय सुरू आहे? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो की आहे, खूप काहीतरी महत्त्वाचं माझ्या डोक्यात सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आदित्य म्हणतो, डॅड अहो मला त्या बिचाऱ्या पद्मासाठी खूप वाईट वाटतं हो. अहो त्या शिर्केच्या मुलाबरोबर तिचं लग्न झालं तरी ते काही तिला त्यांच्या घरची सून म्हणून स्वीकारणार वगैरे नाही आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन त्याला सांगतो की सगळ्या गोष्टींचा फार जास्त विचार करायचा नसतो आदित्य, गोष्टी सोडून द्यायला शिक. तर दुसऱ्या बाजूला इकडे मुद्दामून आता लगेचच दिव्या ही ऊर्जाला म्हणत असते की ऊर्जा, अगं उद्या वटपौर्णिमा आहे, मग तू कुठली साडी नेसणार आहेस? मीही बघ, मी ही साडी नेसणार आहे, मी हे असं करणार, मी हे तसं करणार. ऊर्जा, अगं तू पण काहीतरी बोल ना. शी बाबा, ऊर्जा तुला तर ना बाई कशातच इंटरेस्टच नसतो. अगं असं काय करतेस ऊर्जा? उद्या लग्नानंतरची तुझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि तू अशी गप्पच बसलीस. ऊर्जा, अगं बोल ना, काही झालंय का? त्यावेळी ऊर्जा निरुत्तर असते, ती तिला काहीच बोलत नसते. ऊर्जा इकडे मनामध्ये शौर्याचाच विचार करत असते.
एवढं काय, भांडण झालं म्हणून मला भेटायचंही नाही असं आहे का? सकाळी उठून लवकर निघून गेला कोर्टात. सकाळपासून एकदाही मला भेटलेला नाही आहे, मला दिसलेला सुद्धा नाही आहे. काय अर्थ आहे या वागण्याला? काय करू? कॉल मेसेज काहीतरी करू का? नाही, नको. कारण मला सध्या शौर्यला जे काही सांगायचं आहे ते त्याला पटणार नाही आहे. पण त्याने सुद्धा एक कॉल मेसेज केलेला नाही आहे ना. जाऊ दे, उगाच मी नको करायला. दिव्या हे सगळं काही लांबून बघत असते. इतक्यात ऊर्जाचा फोन वाजतो. ऊर्जाला वाटतं की शौर्यचा आहे. ऊर्जा पटकन घाईघाईने फोन हातात घेते, पण फोन आईचा असतो. आईचा फोन बघून ऊर्जा यावेळी फारशी काही खुश होत नाही, कारण तिला शौर्याचा फोन येणं अपेक्षित असतं. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, हा आई बोल. तशी दिव्या तिकडे येते आणि म्हणते, ऊर्जा, आता आई ना वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल लेक्चर देत बसेल, मला ते ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. आईने विचारलं, मी आहे का? तर नाही असं सांग, नाहीतर मी इथे थांबतच नाही ना, मी जाते असं म्हणत दिव्या तिकडनं पळ काढते. त्याबरोबर मग लगेचच पूर्वा विचारते, काय गं ऊर्जा, दिव्या आहे ना तिथेच? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही, म्हणजे आत्तापर्यंत होती पण आत्ता नाही आहे इथे. त्याबरोबर मग ती म्हणते की बरं, जाऊ दे, तिला सोडून दे. तसंही मला आज तुझ्याशीच बोलायचं होतं. ऊर्जा, काय गं, कशी आहेस? ऊर्जा म्हणते, आई मी ठीक आहे, तू कशी आहेस? त्याबरोबर मग ती म्हणते, मी पण बरी आहे. बरं, मग काय, कसं चालू आहे सगळं तुझं? तुला माहिती आहे का, आज पद्मा घरी आली होती. ऊर्जाचं मात्र कशातच काहीच लक्ष नसतं. आई फक्त समोरून एकटीच बडबडत असते. मग आई म्हणते, ऊर्जा अगं काय गं, काय झालं? मी तुझ्याशी बोलते ना. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हा आई बोल ना, काय बोलत होतीस? अगं ॲक्च्युली मी सध्या ना कामात होते ना, कामाचं टेन्शन होतं म्हणून तुझ्याशी बोलता नाही आलं. बोल ना, काय बोलतेस? त्याबरोबर आई म्हणते, ऊर्जा, नक्की ना कामाचंच टेन्शन आहे, दुसरं काही झालेलं नाही आहे ना? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आई, तुला वाटतंय तसं काही नाही आहे. त्यावर मग आई म्हणते, नक्की घरात काही झालेलं नाही आहे ना तुझ्या? त्याबरोबर ती म्हणते की नाही गं आई, काही नाही. त्यावर मग आता लगेचच ती विचारते, तुझ्यामध्ये आणि शौर्यमध्ये काही भांडण वगैरे झालं आहे का ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणते, नाही आई, आमचंसुद्धा भांडण वगैरे काहीही झालेलं नाही आहे, खरंच. त्याबरोबर मग आता आई म्हणते, नक्की ना गं ऊर्जा, माझ्याशी खोटं नाही ना बोलतेस बाळा? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नाही आई, नाही, खरंच खोटं वगैरे कशाला बोलेन ना मी, काही नाही. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते, मग उद्या तुझं पहिलं वटपौर्णिमेचं व्रत आहे, उद्या करणार आहेस ना व्रत? ऊर्जा काहीच बोलत नसते. आई म्हणते, काय विचारते मी? ऊर्जा, उद्या व्रत करणार आहेस ना? हे बघ, तिकडच्या काय चालीरीती असतात काय, ते सगळं तुझ्या सासूबाईंना विचार, त्यांच्याकडनं शिकून घे. नाहीतर दिव्या आहेच, दिव्याकडून शिकून घे सगळं. ऊर्जा, दिव्या उद्या व्रत तरी करणार आहे का, की ते सुद्धा नाही? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, ते मी. त्याबरोबर आई म्हणते, अगं काय विचारते मी? ऊर्जा म्हणते, आई करणार आहे ना, करणार आहे आई, मी करते तुला नंतर, आणि ती फोन ठेवते. आता इकडे आईच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, ऊर्जा आपल्यापासून काहीतरी लपवती. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला जो शौर्य असतो तो विचार करत असतो की ऊर्जाची आणि माझी सकाळपासून एकही भेट झालेली नाही आहे, आमचं काहीही बोलणंसुद्धा झालेलं नाही आहे. काय करू, जाऊन बोलू का ऊर्जाबरोबर? नाही, नको, राहू दे. इतक्यात आता इकडे पूर्वाचा शौर्यला फोन येतो. शौर्य विचार करतो, पूर्वा काकूंनी काय मला कॉल केला असेल? पण शौर्य आता पूर्वाचा फोन घेतो आणि मग आता तो पूर्वाला म्हणत असतो, हा पूर्वा काकू बोला ना, कॉल केलात कसा? त्याबरोबर पूर्वा म्हणते, अरे काही नाही रे, मी आत्ता ऊर्जाला फोन केला होता, पण तिचं बोलणं मला काही फारसं बरं वाटलं नाही, म्हणजे काहीतरी वेगळंच असं वाटलं. ती खूप नाराज आहे, नर्वस आहे असं वाटलं. म्हणजे असं वाटलं की जणू काहीतरी झालं आहे, काहीतरी घडलं आहे. शौर्य, काय रे, काय झालं आहे? तुम्हा दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालं आहे का? नाही, म्हणजे मी विचारलं तिलासुद्धा, तर ती म्हणाली की नाही, तुमच्यात काही भांडण वगैरे तर झालेलं नाही आहे. नक्की नाही ना झालं आहे? त्यावर शौर्यसुद्धा म्हणतो, नाही नाही काकू, तसं काही नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच आता ती म्हणते की अरे, मग ह्या पद्मा प्रकरणाचं तिने खूपच जास्त टेन्शन घेतलेलं आहे, त्यामुळेच तिला खूप जास्त स्ट्रेस आला असेल. शौर्य, मी काय म्हणते, तू एकदा ऊर्जाशी बोलतोस का? नाही, म्हणजे तू बोललास ना तर तिला बरं वाटेल. आणि सध्या आता तुमच्या घरात तुम्ही दोघं वेगळे वेगळे राहताय ना, त्यामुळे तिला तुझ्याशी खुलून व्यवस्थित बोलतासुद्धा येत नाही आहे. म्हणून म्हणते की तू जरा तिच्याशी बोललास तर बरं होईल, तिला तेवढंच बरं वाटेल. त्याबरोबर शौर्य म्हणतो, हो चालेल ना काकू, मी बोलेन तिच्याशी.
तशी लगेचच आता पूर्वा त्याला म्हणत असते आणि तसंही उद्या आता ऊर्जा तूच तिला 7 जन्म नवरा म्हणून मिळावा ह्यासाठी वटसावित्रीचं व्रत करणार. त्याबरोबर शौर्य म्हणतो, काय उद्या माझ्यासाठी ऊर्जा व्रत करणार? त्याबरोबर मग आता विजया म्हणते, हो उद्या तुझ्यासाठी ऊर्जा व्रत करणार. त्यावर शौर्य आता म्हणत असतो की काकू काय सांगताय तुम्ही, खरंच का? मग उद्या ऊर्जा माझ्यासाठी व्रत करणार म्हणजे? त्याबरोबर मग आता ती म्हणते, अरे उद्या वटपौर्णिमा नाही का, मग हाच नवरा 7 जन्म मिळू दे ह्यासाठी उद्या ऊर्जा व्रत करणार. त्यावर शौर्य म्हणतो, वाव काकू खरंच काय भारी आहे हो हे. त्याबरोबर तो म्हणतो, काकू 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 ऐका ना, मी सुद्धा म्हणजे म्हणजे पुरुषसुद्धा 7 जन्म हीच बायको मिळायला हवी यासाठी काही व्रत वगैरे करतात का? त्यावर मग ती हसते आणि म्हणते, शौर्य अरे असं काय विचारतोयस, आता ती व्रत करते, तू तिला 7 जन्म नवरा म्हणून मिळावा यासाठी, मग आता तिला तू आपोआप मिळणार नाहीस का? ती तुला आपोआप मिळेल बायको म्हणून. त्यावर शौर्य म्हणतो, हो काकू माझं काम तर आणखीन सोपं झालं, पण मला ना ऊर्जासाठी काहीतरी करायचं आहे, मी काय करू? त्यावर पूर्वा म्हणते, तिच्या मनात काय आढी आहे ते शोध आणि ते दूर कर कारण आणि जर भांडला असाल तर पुन्हा भांडू नका. ठेवते आणि मग ते फोन ठेवून देते. शौर्य म्हणतो, आता मग मी काय शोधून काढू, मला तर माहिती आहे ऊर्जा माझ्यामुळेच नाराज येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा जी असते ती घड्याळ बघत असते आणि आता ती घड्याळ बघत असते आणि त्यावेळी ती विचार करते की शौर्यने कॉल मेसेज काहीही केलेला नाही आहे, काय करू, मी करू का? नाही नको, मी समजावून त्याला पटणार नाही. मी एक काम करते, बाहेर जाऊन बसते. मी बाहेर जाऊन बसले की शौर्य जर आला तर तिथेच आमचं बोलणं होईल. तर दुसऱ्या बाजूला शौर्य सकाळी वटपौर्णिमेला निघालेल्या विजयाला आणि दिव्याला विचारतो की ऊर्जा कुठे आहे. त्यावर मग विजया म्हणते, अरे आत्ताच्या हल्ली मुलींना इंटरेस्ट कुठे असतो या सर्व गोष्टी करायला, त्यांना हे सगळं ओल्ड फॅशन वाटतं. त्यावर शौर्य नर्वस होतो. इतक्यात कुमुदिनी आजी म्हणते, ती काय ऊर्जा आली? त्याबरोबर ऊर्जा आली असं म्हटल्यावर सगळेच जण मागे वळून पाहतात. ऊर्जा सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसून त्या ठिकाणी आलेली असते. ऊर्जा खूप जास्त क्यूट आणि गोड दिसत असते, गोंडस दिसत असते. सगळीजणं ऊर्जाकडे बघतच राहतात. शौर्याची तर ऊर्जावरून नजर हटतच नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.